Am I audible? Hello. Yes, sir. Okay. Yes, sir. Shall we start Yes, our sir. discussion? Yes, yes. Okay. So in the last lecture already we have discussed about the general characteristics of the ionic solid. And see, there are so many general characteristics which has to be discussed under the concept general characteristics of the ionic solid. But all the general characteristics we have not discussed. But whatever the important general characteristics that we have discussed in detail in the last lecture. So now in today's lecture, we are going to discuss one of the very interesting point of this topic, that is factors governing the formation of an ionic bond, or it is also called as energetics in the formation of the ionic bond. तर आयनिक बॉन्ड फॉर्मेशन होत असताना कुठले असे फॅक्टर्स आहेत की ज्याचा ऍक्च्युअली इफेक्ट होतो तो आयनिक बॉन्ड तयार होण्यावरती, तर तो पॉईंट जो आहे ना तो पॉईंट आपण इथे ऍक्च्युअली डिस्कस करणार आहे. ठीक आहे. द टायटल ऑफ द पॉईंट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग टू द फॉर्मेशन ऑफ द आयनिक बॉन्ड, or it is also called as energetics in the ionic bond formation. Energetics in the ionic bond formation, this is the name of the concept. Now let us discuss the energetic factors which affects on the formation of ionic bond in detail one by one. But before that, we'll just go which are the factors that affect on the formation of ionic bond. तर पहिला जो फॅक्टर आहे आयनिक बॉन्ड फॉर्मेशन वरती इफेक्ट करतो तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ द कॅटायन फ्रॉम द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. फॉर्मेशन ऑफ कॅटायन फ्रॉम द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो इन अनदर वर्ड और इन अनदर वे we can just say as ionization energy of the atom. Ionization energy of the atom, it is one of the important factor on which formation of ionic bond is depend on. Okay. Then the next one is the formation of an anion from the electronegative element or electronegative atom. तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम पासून anion तयार होणं ही एक महत्वाची प्रोसेस आहे म्हणजे आयनिक बॉन्ड तयार होण्यासाठी. त्यालाच आपण दुसऱ्या वेने जर आपण डिफाइन करायला गेलो किंवा दुसऱ्या वेने जर आपण डिस्कस करायला गेलो तर काय म्हणू शकतो आपण इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ एन ऍटम. म्हणजेच काय की बेसिकली वी नो दॅट देयर इज इन्व्हॉल्वमेंट ऑफ दी टू डिफरंट आयन्स इन द फॉर्मेशन ऑफ द आयनिक बॉन्ड. ठीक आहे. आयनिक बॉन्ड तयार होताना दोन आयन्स एकमेकाला कंबाईन होतात, म्हणजे काय की टू अपोजिटली चार्ज आयन्स कंबाईन टुगेदर अँड देन आयनिक बॉन्ड विल गेट फॉर्म. म्हणजेच काय की दोन अपोजिटली चार्ज आयन तयार होणं गरजेचं आहे. म्हणजे वन आयन विल बी कॅटायन, अनदर आयन विल बी ऍनायन. ठीक आहे. म्हणजे या ही जे दोन म्हणजे चार्ज पार्टिकल्स आहेत, एक कॅटायन आणि दुसरा ऍनायन, तर हे तयार होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते तयार होण्याच्या प्रोसेसमध्येच आयोनायझेशन एनर्जी हा एक फॅक्टर आहे आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी हा एक फॅक्टर आहे. ठीक आहे. अँड द थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज द एज ऑफ द फॉर्मेशन एज ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ अप्रोप्रिएटली नंबर ऑफ द अपोजिटली चार्ज आयन. म्हणजे अपोजिटली चार्ज आयन तयार झाल्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन किती इझिली होते, हाऊ इझिली द अपोजिटली चार्ज आयन्स कंबाईन टुगेदर. म्हणजेच त्याच्यावरती पण काय की आयनिक बॉन्ड फॉर्मेशन डिपेंड आहे. त्याला आपण असं म्हणतो लॅटाईस एनर्जी. म्हणजेच ओव्हरऑल इथं आपल्याला किती फॅक्टर डिस्कस करायचे. देर आर 3 फॅक्टर्स. फर्स्ट वन इज आयोनायझेशन एनर्जी, सेकंड वन इज इलेक्ट्रॉन अफिनिटी, अँड द थर्ड वन इज लॅटाईस एनर्जी. सो ऑन विच द फॉर्मेशन ऑफ द आयनिक बॉन्ड इज डिपेंड ऑन. तर याच्यावरती आयनिक बॉन्ड फॉर्मेशन डिपेंड आहे. तर असे 3 फॅक्टर आहेत बेसिकली. सो लेट अस डिस्कस ऑल दीज 3 फॅक्टर्स इन डिटेल वन बाय वन. तर हे जे तिन्ही फॅक्टर आहेत तर ते आपण काय करायचं वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. याच्यातला पहिला जो फॅक्टर आहे, व्हेरी फर्स्ट फॅक्टर इज द आयोनायझेशन एनर्जी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयोनायझेशन पोटेन्शियल और आयोनायझेशन एन्थाल्पी. तर तिन्ही नावाने याला ओळखलं जातं, आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे. अँड बेसिकली सिम्बॉल फॉर दिस इज द आय, कॅपिटल आय. तर आयोनायझेशन एनर्जी कशाने रिप्रेझेंट करतो आपण, बाय द सिम्बॉल कॅपिटल आय. आता बेसिकली याची जर डेफिनेशन आपण बघूया आणि मग याचा कसा इफेक्ट होतो त्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर डेफिनेशन जर आपण बघायला गेलो तर काय की आयोनायझेशन एनर्जी इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ऍटम. बघा डेफिनेशन परत येत आहे का. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड
टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ऍटम. आयसोलेटेड गॅसियस ऍटम म्हणजे काय की सपोज वी हॅव सोडियम. मग तो सोडियम काय करावं लागेल आपल्याला मेल्ट करावं लागेल. मेल्ट करून तो वेपराइज करावा लागेल. वेपराइज केल्यानंतर मग त्याचा जो ऍटम आहे ते सोडियमचे ऍटम जे आहेत दॅट विल गो इन द गॅसियस स्टेट. आता गॅसियस स्टेट मध्ये गेल्यानंतर एक सोडियम ऍटम नाही, देर आर नंबर ऑफ सोडियम ऍटम्स अँड दे आर जस्ट बाउंड टुगेदर. ते थोडे थोडे बाउंड आहेत एकमेकांना, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि मग तसं नाही आपल्याला पाहिजे. तर ऍक्च्युअली डेफिनेशन मध्ये काय की द ऍटम विच इज इन द आयसोलेटेड स्टेट दॅट द ऍटम विच इज इन द गॅसियस स्टेट दॅट शुड बी आयसोलेटेड वन. आयसोलेटेड म्हणजे काय, तो सेपरेट असला पाहिजे, एकटा असला पाहिजे. आणि त्यावेळेस त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मधून जे इलेक्ट्रॉन काढला आणि तो इलेक्ट्रॉन काढायसाठी जी एनर्जी आपण दिली ना त्याला आपण काय म्हणतो, आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे कन्सेप्ट काय लक्षात येते का बघा, काय की द एनर्जी ऑर द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ऍटम. म्हणजे काय की द ऍटम शुड बी इन द गॅसियस स्टेट, द ऍटम शुड बी आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे काय, दिस ऍटम शुड नॉट इन कॉन्टॅक्ट विथ एनी अदर ऍटम. म्हणजे दुसऱ्या ऍटम बरोबर कुठल्याही प्रकारच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसायला पाहिजे, किंवा देर शुड नॉट बी एनी फोर्स ऑफ अट्रॅक्शन विथ एनी अदर ऍटम. तर दुसऱ्या ऍटम बरोबर कुठल्याही प्रकारचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला नसायला पाहिजे. अशा कंडिशन मध्ये त्या ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मधून एखादा इलेक्ट्रॉन पूर्णपणे त्या ऍटमच्या बाहेर काढला. And whatever the amount of energy that we have supplied to remove this electron completely from an isolated gaseous atom is called as the ionization energy. Okay, it is also called as ionization potential or ionization enthalpy that I already told to you. And one more thing is that ionization energy is always positive one. आता थर्मोडायनामिकल साइन कन्व्हेन्शन आहे बघा. ही पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय हो, एनर्जी दॅट वी आर सप्लाइंग टू द सिस्टम. म्हणजे सिस्टमला जर आपण एनर्जी दिली तर ते आपण एनर्जी काय म्हणतो, बाय द थर्मोडायनामिकल साइन कन्व्हेन्शन वी आर जस्ट रिप्रेझेंटिंग ऍज अ पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे इथं काय म्हटलेलं आहे, आयोनायझेशन एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह एनर्जी. आता आपण एक रिएक्शन जनरल बघूया की याच्यामध्ये आपल्याला समजून घेता येईल की आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय. सी, एम इज द मेटल. M, it is the general sign convention for the metal and it is in the gaseous state. And we have provided some amount of energy to this metal. हा मेटल कसा आहे हो, गॅसियस स्टेट मध्ये आयसोलेटेड आहे. ठीक आहे. सो दिस M metal is in gaseous state, it is isolated and at this condition we have provided some amount of the energy to this M. And then what will get happen, one electron will be removed from the outermost orbital of the M. आणि जो काही शिल्लक राहील तो तयार होईल काय, कॅटायन तयार होईल M+1. M+1 म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावरती असणार, M+ तयार होईल. तो काय असणार आहे, दिस विल बी द कॅटायन ऑफ द रिस्पेक्टिव्ह मेटल. अँड व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट वी हॅव सप्लाइड दॅट इज +I1 इज कॉल्ड ॲज फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. याला आपण काय म्हणतो, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी म्हणजे आपण कसं डिफाइन करू शकतो, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन फर्स्ट इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ऍटम. पहिला इलेक्ट्रॉन काढायसाठी जी तुम्ही एनर्जी सप्लाय केली दिली त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी. सिमिलरली देर आर सेकंड आयोनायझेशन एनर्जी, थर्ड आयोनायझेशन एनर्जी अँड सो ऑन ऑल्सो. ठीक आहे, डिपेंड्स ऑन. म्हणजे जास्त म्हणजे ऍक्च्युअली पण फर्स्ट आणि सेकंड आयोनायझेशन एनर्जी इज व्हेरी फॅमिलियर वन. थर्ड आयोनायझेशन एनर्जी ऑफनली आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल. त्याच्या पुढे इट इज सो मच डिफिकल्ट टू फाइंड आउट द आयोनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आता सेकंड आयोनायझेशन एनर्जी कशी डिपेंड करतो आपण, तर M+ गॅसियस म्हणजेच काय हो, व्हॉट एव्हर द कॅटायन विच इज फॉर्मड इन द फर्स्ट स्टेप और आफ्टर रिमूव्हिंग द फर्स्ट इलेक्ट्रॉन और आफ्टर रिमूव्हिंग एन फर्स्ट इलेक्ट्रॉन. पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर जो काय कॅटायन तयार झालाय, सो अगेन वी शुड हॅव टू रिमूव्ह द सेकंड इलेक्ट्रॉन फ्रॉम द कॅटायन विच इज फॉर्मड इन द अर्लियर स्टेप. म्हणजेच काय हो, डबली चार्ज कॅटायन तयार होईल, डबली चार्ज कॅटायन विल फॉर्म आणि हा सेकंड इलेक्ट्रॉन काढला. आणि व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट वी हॅव सप्लाइड इज कॉल्ड ॲज सेकंड आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे आपण कसे डेफिनेशन करू शकतो, इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन सेकंड इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस सिंगली चार्ज कॅटायन असं म्हणूया आपण. इन्स्टेड ऑफ गॅसियस ऍटम म्हणायच्या ऐवजी काय म्हणायचं, फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस सिंगली चार्ज कॅटायन. बरोबर, फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसेस सिंगली चार्ज कॅटायन म्हणजे सिंगली एक चार्ज असलेला कॅटायन आहे, तो आयसोलेटेड स्टेट मध्ये, तो गॅसियस स्टेट मध्ये आहे आणि त्याच्यातून दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी काय आपण एनर्जी सप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो, सेकंड आयोनायझेशन एनर्जी. इट इज कॉल्ड ॲज सेकंड आयोनायझेशन एनर्जी. आय थिंक दॅट यू मे बी
व्हॉट माय आन्सर, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की मी काय सांगतो थोडक्यात. ठीक आहे. तर म्हणजे इथं आपण आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन बघितली, त्याला आपण सिम्बॉलनं कसं रिप्रेझेंट करतो ते बघितलं. आयोनायझेशन एनर्जी पॉझिटिव्ह असते ते सांगितलं, ते पॉझिटिव्ह का असते ते सांगितलं, कारण इट इज द एनर्जी सप्लाय टू द सिस्टम. अगेन आयोनायझेशन एनर्जीला आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतात, तेही सांगितलं. देन द नेक्स्ट पॉइंट इज दॅट आयोनायझेशन एनर्जीज डिपेंड ऑन सम फॅक्टर्स. तर काही फॅक्टरवरती आयोनायझेशन एनर्जी डिपेंड आहे. म्हणजे देर आर सम फॅक्टर्स ऑन विच आयोनायझेशन एनर्जी डिपेंड. पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे atomic size of the electropositive atom, then effective nuclear charge of the electropositive atom, and the next one is the screening effect. So these are the three factors on which ionization energies depend on. तर त्याच्यावरती आयोनायझेशन एनर्जी काय की डिपेंड आहे. सो लेट अस डिस्कस अबाउट दिस थ्री फॅक्टर्स. तर हे जे तीन फॅक्टर्स ह्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करूया की हाऊ दिस थ्री फॅक्टर्स अफेक्ट ऑन द आयोनायझेशन एनर्जी ऑफ द एनी वन ऑफ द ॲटम. तर कुठल्या ॲटमची आयोनायझेशन एनर्जी कशी याच्यावरती डिपेंड आहे ते बघूया. फर्स्ट विल डिस्कस द ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईजच्या बाबतीत जर आपण बघितलं, जर पिरियडिक टेबल तुमच्या समोर असेल किंवा तुम्हाला जर आठवत असेल तर जस्ट लुक ॲट द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये काय फ्रॉम लेफ्ट टू द राईट व्हॉट यू विल ऑब्झर्व, द ॲटॉमिक साईज इज डिक्रीजिंग. लेफ्ट टू राईट काय ॲटॉमिक साईज कमी 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 होते ना, का वाढते? कमी होती ना. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होते आणि हो डिक्रीज होत, टॉप टू बॉटम काय होते? वाढते. ओके, वाढत. म्हणजेच काय म्हणू शकतो त्याला आपण अक्रॉस द ग्रुप atomic energy sorry atomic size is decreasing and across the कॉलमच्या बाबतीमध्ये काय की atomic size is increasing. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला पिरियडिक टेबलच्या बाबतीत माहिती आहे. मी तुम्हाला पिरियडिक टेबल दाखवतो लगेच पुढच्या स्लाइड वरती. तत्पूर्वी आपण थोडं डिस्कस करूया की atomic साईजचा कसा इफेक्ट होत असेल. म्हणजे atomic साईज जर लहान असेल तर वेदर आयोनायझेशन एनर्जी विल बी खूप अवघड. हायर और लोअर? हायर. जास्त. म्हणजेच बघा, आपण लेफ्ट कडून जर राईट कडे गेलो पिरियडिक टेबल कडे तर ॲटॉमिक साईज कमी 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 होत जाते. आणि जसं ॲटॉमिक साईज कमी होते ऍज लाईक व्हॉट विल गेट हॅपन, आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. म्हणजे जर तुम्ही आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड बघितला पिरियडिक टेबल मध्ये तर आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू द राईट. म्हणजे अल्कली मेटल कडून तुमची जी शेवटचे नोबेल मेटल्स आहेत तिथपर्यंत काय होईल की आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते. का तर ॲटॉमिक साईज जी आहे ती कमी होत जाते. आता एक गोष्ट आहे बघा, ऑल दीज थ्री फॅक्टर्स आर इंटर रिलेटेड टू इच अदर. atomic size, effective nuclear charge and the screening effect, all these three factors are interrelated to each other. ते सगळे एकमेकाला कनेक्ट होतात. atomic size याच्यावरतीच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिपेंड आहे, त्याच्यानं स्क्रीनिंग इफेक्ट पण डिपेंड आहे. म्हणजे फक्त त्याच्यावरती नाही, पण तिथं बाकीचे पण फॅक्टर्स आहेत, पण त्याचा कन्सर्न तिथे येतो. ठीक आहे, ते कसा येतो आपण ते डिस्कस करूया. आता पहिलं फॅक्टर मी सांगितलं की atomic साईजचा काय इफेक्ट होतो. as atomic size decreases across the period, what gets happen, आयोनायझेशन एनर्जी increases. atomic size कमी झाली, आयोनायझेशन एनर्जी काय होते? वाढते. कारण atomic size जेवढी कमी होईल तेवढं काय होईल, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला अंतर कमी होईल. बरोबर आहे का? न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला अंतर कमी होईल. as the distance between nucleus and electron decreases, what will get happen, the force of attraction between the electron and the nucleus will increases. न्यूक्लियस काय करेल, इलेक्ट्रॉनला स्ट्रॉंगली बाइंड करून ठेवेल ना. आणि न्यूक्लियसने इलेक्ट्रॉनला जर स्ट्रॉंगली बाइंड केलं तर तो इलेक्ट्रॉनला लवकर सोडणार नाही. आणि मग जर न्यूक्लियसने इलेक्ट्रॉनला सोडायचं असेल तर वी मस्ट हॅव टू प्रोव्हाइड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी. तर तुम्हाला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. लक्षात आलं का? म्हणजे हाऊ द ॲटॉमिक साईज इन्क्रीज, हाऊ द ॲटॉमिक साईज अफेक्ट्स ऑन दी आयोनायझेशन एनर्जी. तर काय होईल, ॲटॉमिक साईज जेवढी लहान तेवढी आयोनायझेशन एनर्जी काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या जवळ जाईल आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ गेल्यामुळे तो स्ट्रॉंगली होल्ड करेल न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला आणि त्यामुळे लवकर सोडणार नाही. आणि त्यामुळे जर त्याला लवकर सोडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जरा अनम्यूट करा, म्यूट करा प्लीज साऊंड कोणाचा तरी. त्याला काय करावं लागेल, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल, जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. याच्या उलट आहे, ॲटॉमिक साईज जर वाढली तर आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी होते. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये देतो. फक्त आता एवढं आहे का, मी काय सांगतो ते स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्या वाटलंच तर. ॲटॉमिक साईज, ऍज ॲटॉमिक साईज increases, ionization energy decreases. as atomic size decreases, ionization energy increases. म्हणजे बघा, atomic size वाढली, ionization energy कमी झाली. atomic size कमी झाली, पुन्हा सांगा, परत एकदा ऐकून घ्या. as atomic size increases म्हणजे atomic size वाढली तर काय होतं, आयोनायझेशन एनर्जी कमी होते. atomic size increases, ionization energy decreases. ठीक आहे. आणि atomic size जर कमी झाली
तर आयनाची एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. लक्षात येते का मी काय सांगतो? इफ atomic size is smaller one in this condition, ionization energy is larger one. तिथं ionization energy तुमची जास्त असणार आहे. कारण का, तर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या जवळ येतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त झाल्यामुळे तो स्ट्रॉंगली होल्ड करून ठेवतो इलेक्ट्रॉनला, लवकर सोडत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागते. एवढा साधा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो लेट अस गो टू द सेकंड फॅक्टर, दॅट इज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. So first of all, we must understand what is the effective nuclear charge. माहिती आहे कोणाला what is effective nuclear charge? If you know what is effective nuclear charge, practically you could answer me. You could type your answer in the chat box. तुमचा आन्सर तुम्ही chat box मध्ये लिहू शकताय. If you know the answer, if you could explain something about the effective nuclear charge, then you can explain the effective nuclear charge. What is effective nuclear charge? Yes, anyone please? It is again very simple one. The charge by which nucleus Yes. nucleus the charge of nucleus on electron. The charge of nucleus on electron. Yeah, it may be right. याला आणखीन आपण थोडंसं वेगळ्या भाषेने जरा सिम्प्लिफाय करू शकतो. आणखीन काय करतो, Charge of बरोबर आहे, युअर राईट, नो डाऊट. फक्त आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडूया की म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसचा चार्ज जो एक्सपिरियन्स करतो त्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असं म्हणतो, असं तुम्ही सांगितलं. या युअर राईट, नो डाऊट. तर आपण आणखीन थोडं सिम्प्लिफाय जर करायला गेलं तर आपण याला काय म्हणू शकतो, नेट चार्ज एक्सपिरियन्स्ड बाय द इलेक्ट्रॉन किंवा नेट न्यूक्लियर चार्ज एक्सपिरियन्स्ड बाय द इलेक्ट्रॉन. आता हे कुठल्या कंडिशन मध्ये बघा, whenever the atom is multi electron. Whenever the atom is multi electron. Multi electron म्हणजे काय असतात, हायड्रोजन सोडला तर बाकी सगळे ॲटम मल्टी इलेक्ट्रॉन आहेत. मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मोर दॅन वन इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द ॲटम, आहेतच. म्हणजे if we just forget about the hydrogen, remaining all the elements or all the metals or all the elements contains the more than one electron. इलेक्ट्रॉन एकापेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. तर डेफिनेशन आपण काय म्हणतो बघा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्जची, net nuclear charge experienced by the electron in the multi-electron atom. Net nuclear charge experienced by the electron. Net nuclear charge experienced by the electron म्हणजे काय असेल, तर इलेक्ट्रॉनचा चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह, सॉरी न्यूक्लियस वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि बघा समजा की मी ते जस्ट वन डायग्राम, हे बघा, जस्ट कन्सिडर दिस इज द ऑर्बिटल ऑफ द ॲटम आणि इथं एक न्यूक्लियस आहे, इथं न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आणि सपोज देर आर 3 इलेक्ट्रॉन्स, समजा इथं एक इलेक्ट्रॉन आहे, इथं दुसरं आहे आणि इथं तिसरं आहे. देर आर 3 इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम. ॲटम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. तर काय असेल हो, हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, इट इज डिस्ट्रीब्युटेड विदिन दिस 3 इलेक्ट्रॉन. तर 3 इलेक्ट्रॉन मध्ये त्याचा जो चार्ज आहे तो डिस्ट्रीब्युट झालेला आहे. म्हणजेच काय हो, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय असणार आहे हो, या एका ॲटमचा, तर तो डिवाइडेड बाय 3 असणार आहे. कारण 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यामुळे काय तो डिवाइड बाय 3 आहे. आता एक्झॅक्ट डिवाइड बाय 3 नसणार आहे, कारण त्या इलेक्ट्रॉनची पोझिशन कुठं आहे विथ रिस्पेक्ट टू द काय असेल की न्यूक्लियस, इलेक्ट्रॉनची पोझिशन कुठं आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे की जनरली की इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जो आहे प्रत्येक इलेक्ट्रॉनवरचा तो वेगवेगळा असणार आहे. कारण ते कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम ॲज वेल एज, कोण लिहितो रायटिंग करू नका प्लीज, माझ्या इथं पण रायटिंग होते, सगळ्यांना दिसते ते. ठीक आहे. तर काय असणार आहे, कशावरती डिपेंड असेल तो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यावरती डिपेंड असेल, पहिली गोष्ट. दुसरा पार्ट काय असेल की इलेक्ट्रॉनची पोझिशन कुठं आहे विथ रिस्पेक्ट टू द न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून जर इलेक्ट्रॉन जास्त लांब गेला तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज त्या इलेक्ट्रॉनवरचं कमी असणार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण मी प्रत्येक वेळेस देतो, आताही देतो, की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला आसपास असाल, घराच्या आसपास, म्हणजे घरातून सायकलवर जाता 1-2 किलोमीटर वरती आहे जातं, त्यावेळेस कंडिशन कशी असते, घरच्यांचं तुमच्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल असतं. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा म्हणजे थोडक्यात जास्त असतो. प्लीज म्यूट युअरसेल्फ, प्लीज म्यूट करा. मी सांगितलेलं कळालं नाही का, म्यूट करा प्लीज. किती रुपयाला पोहोच सांगितलं, कोण आहे, म्यूट करा. हे बघा, तुम्ही जर असं अनम्यूट तुमचं साऊंड राहिलेलं तुम्हाला कळत नसेल तर मग अवघड आहे. तुम्ही बघायला पाहिजे ना आपला साऊंड म्यूट आहे का अनम्यूट आहे. सगळ्यांनी चेक करा प्लीज, चेक करा. असं जर डिस्टर्बन्स तुमच्याकडून होत राहिलं तर मला बोलता येणार नाही काहीच.
असं नाही चालणार. मी पहिलं सांगितलेलं की तुम्ही जॉईंट क्लास केल्या स्वतःला पहिलं म्यूट करून घ्यायचं आणि कन्फर्म करत राहायचं वेळोवेळी की आपण म्यूट आहे का. कारण काय की तुमच्यामुळे बाकीच्यांना पण त्रास होतो, त्यांना पण ऐकायला येत नाही मग आवाज व्यवस्थित, मलाही बोलण्यामध्ये अडचणी येतात. प्लीज डोंट डिस्टर्ब. ठीक आहे. तर मी काय सांगत होतो की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे, तर जनरली काय की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा आहे, कशावरती डिपेंड आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ऍटम, अँड सेकंड थिंग इज दॅट पोझिशन ऑफ द इलेक्ट्रॉन इन द ऍटम. त्या इलेक्ट्रॉनची ऍटम मध्ये पोझिशन कुठं आहे. जर एखादा इलेक्ट्रॉन ऍटम पासून त्या ऍटमचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस पासून जरा जास्त अंतरावरती असेल तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतो. म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणजे एक एक्झाम्पल देतो की ज्यावेळेस तुम्ही घराच्या आसपास शिकत असता, म्हणजे शाळेला असता, त्यावेळेस तुमच्या घरच्यांचं तुमच्यावरती जास्त कंट्रोल असतं, कारण तुमच्या आणि त्यांच्यामध्ये अंतर फार कमी आहे, तुम्ही तिथेच फिरताय. म्हणजेच काही की फॅमिली चार्ज किंवा फॅमिलीचा जो फोर्स आहे तुमच्यावरचे ऑब्झर्वेशन आहे ते जास्त असतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठे होता, कॉलेजला पडता, गावापासून बाहेर जाता, बरोबर, आणि दुसऱ्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जाता किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कॉलेज जाता, त्यावेळेस तुमच्या आणि फॅमिलीमध्ये आता 170-80-100 किलोमीटर अंतर असतं आणि त्यामुळे तुमच्यावरती जास्त कंट्रोल राहत नाही फॅमिलीचं, कारण तेवढं अंतर असल्यामुळे ते ठेवता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं काय होतं, फ्री होता, कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी झाला. तसाच इथंही प्रकार आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपण डेफिनेशन काय केली, नेट न्यूक्लिअर चार्ज एक्सपिरियन्स्ड बाय द इलेक्ट्रॉन इन द मल्टी इलेक्ट्रॉन ऍटम. तर त्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असं म्हणतो, बरोबर. नेट चार्ज प्रत्येक इलेक्ट्रॉन, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन असतील एखाद्या ऍटम मध्ये, तर प्रत्येक इलेक्ट्रॉन किती न्यूक्लिअरचा चार्ज एक्सपिरियन्स करतो, तर ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती त्याच्यावरती डिपेंड असेल, प्लस काय असेल की त्याचं डिस्टन्स किती त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. आता मला इथं आपल्याला बघायचं आहे काय की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त असेल तर आयनाची एनर्जी कमी का जास्त हे डिस्कस करायचं. दॅट इज ओनली द पॉइंट वी हॅव टू डिस्कस हिअर. ओके, जस्ट टेल मी द आन्सर whether effective nuclear charge or if the effective nuclear charge is higher, then what about the ionization energy, higher or lower? Lower. 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 Hello. Hi. Higher. Hi sir. बघा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त आहे म्हणजे काय हो, इलेक्ट्रॉन इज स्ट्रॉंगली हेल्ड बाय द न्यूक्लियस. इफेक्टिव्ह चार्ज जास्त, याचा अर्थ इलेक्ट्रॉन इज स्ट्रॉंगली हेल्ड बाय द न्यूक्लियस, म्हणजेच तुमच्या आयनाची एनर्जी जास्त असायला पाहिजे ना. बघा, न्यूक्लियस जर इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली पकडून ठेवला तर वी मस्ट हॅव टू प्रोव्हाइड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन. तर तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला तुम्हाला जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर जास्त असेल तर आयनाशन एनर्जी जास्त, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असेल तर आयनाशन एनर्जी कमी. ठीक आहे, म्हणजेच काय, सो दिस इज अबाउट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ऍज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज मोर, म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन इज स्ट्रॉंगली हेल्ड बाय द न्यूक्लियस अँड देअरफॉर आयनाशन एनर्जी इज हायर वन. ठीक आहे. सो द नेक्स्ट वन इज द स्क्रीनिंग इफेक्ट. सो व्हॉट इज स्क्रीनिंग इफेक्ट? आता स्क्रीनिंग इफेक्ट पण सेमच आहे बघा. इट इज ऑल्सो कॉल्ड शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग म्हणजे काय, मराठीमध्ये कवच असं म्हणतो. म्हणजे काय की आपण शिल्ड घालतो डोक्याला, म्हणजे हेल्मेट. हेल्मेट इट जस्ट वर्क्स लाईक अ शिल्ड म्हणजे ते कवच म्हणून काम करते डोक्याचं. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुमच्या डोक्याला इजा होऊ नये म्हणून तुम्ही हेल्मेट घालता. तर हेल्मेट इट वर्क्स लाईक अ स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट सारखं काम करतं. आता स्क्रीनिंग इफेक्ट कसा ऍप्लिकेबल होतो बघा. सपोज दिस इज अ न्यूक्लियस आणि न्यूक्लियसचे बहुतेक काय आहेत की मग शेल्स आहेत आणि मग ऑर्बिटल्स वगैरे या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता इथं या न्यूक्लियस मध्ये समजा की आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, इथं इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आतलं ऑर्बिटल पण इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे हे जे ऑर्बिटल दाखवलेले आहे आतलं ऑर्बिटल, सपोज ऑक्टेट ऑफ दिस ऑर्बिटल इज फुल, म्हणजे हे ऑर्बिटल पूर्ण भरलेलं आहे. तर अशा कंडिशन मध्ये काय होईल बघा, हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिटल मधला जो इलेक्ट्रॉन आहे बघा, मी कलर बदलतो फक्त, आउटर मोस्ट ऑर्बिटल मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे की डिस्टन्स वाढणार आहे बघा. म्हणजे डिस्टन्स वाढणार नाही तेवढंच राहील, पण काय होणार आहे की इनर मोस्ट ऑर्बिटल्स प्रिव्हेंट्स द outer most electron, sorry, electrons present in not repulsion actually, electrons present in the innermost orbital prevents outermost orbital from the nucleus. म्हणजे बघा, समजा हे जर इलेक्ट्रॉन नसले असते तर काय झालं असतं या आतमधले इलेक्ट्रॉन, तर काय झालं असतं, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा वाढला असता. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला असता, बरोबर. पण त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनचा एक लेअर आहे आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनचा लेअर असल्यामुळे काय झालं, जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे जो बाहेरच्या बाजूला आहे त्याचा आणि न्यूक्लियसचा कॉन्टॅक्ट थोडक्यात कमी झाला असं म्हणू शकतो आपण.
म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आता चार्ज. तुम्ही येस फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियामध्ये शिकताय, ठीक आहे, इंडियाच्या बाहेर गेला शिकायला, तर तुम्ही पूर्ण आउटर मोस्ट ऑर्बिट बाहेर गेला आणि मग आता सहज फॅमिलीला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं अवघड होतं. कॉन्टॅक्ट करता येत होता मोबाईलवरती, पण पोहोचू शकत नाही लवकर ती, कारण तर मध्ये बरेचसे ऑब्स्टॅकल्स आहेत. म्हणजे त्यावेळेस तुम्ही काय हो, यू विल बिकम मोर फ्री, म्हणजे खूप जास्त फ्री होईल. आणि त्या कंडिशन मध्ये काय असतं की स्क्रीनिंग इफेक्ट जर वाढला तर आयनाशन एनर्जी वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? नाव जस्ट टेल मी. If screening effect increases, what about the ionization energy? Whether it should be increases or Decreases. Decreases. Increases. decrease व्हायला पाहिजे ना. Decreases. हा बघा, स्क्रीनिंग इफेक्ट वाढणं म्हणजे काय हो, इलेक्ट्रॉनचा आत इलेक्ट्रॉन जास्त असणं, म्हणजे आतल्या लेअर मध्ये, आणि आतल्या लेअर मध्ये इलेक्ट्रॉन जर जास्त असतील तर बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियसचा इम्पॅक्टच पडत नाही. म्हणजेच काय की तो न्यूक्लियस त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला होल्ड करू शकत नाही, कारण का त्याच्या आतमध्ये एक कवच आहे ऑलरेडी, ते इलेक्ट्रॉनच आहे नो डाऊट, पण त्याच्या आतमध्ये, त्यामुळे तो न्यूक्लियस काय करेल, त्याच्या जवळचे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना जास्त तो काय करेल, अट्रॅक्ट करेल, आणि बाहेरच्या इलेक्ट्रॉनवरती त्याचं तेवढं कंट्रोल राहणार नाही, होणार काहीच राहणार नाही असं म्हणत नाही मी. कंट्रोल असतं न्यूक्लियसच्या शेवटच्या इलेक्ट्रॉनवरती सुद्धा, पण ते कमी असतं कम्पॅरेटिव्हली. म्हणजे आपल्याला म्हणजे मला वाटतं ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल की ऍज द इलेक्ट्रॉन गो फार अवे फ्रॉम द न्यूक्लियस, द कंट्रोल ऑफ द न्यूक्लियस ओव्हर दॅट ऑन दॅट इलेक्ट्रॉन विल डिक्रीजेस. तर त्या इलेक्ट्रॉनवरचं कंट्रोल जे आहे न्यूक्लियसचं ते कमी 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 होत जातं, कारण अंतर वाढतं, मध्ये दुसरे इलेक्ट्रॉन्स घुसलेले असतात, त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनवरचा जो कंट्रोल आहे ना तो कमी होतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय की ऍज स्क्रीनिंग इफेक्ट इन्क्रीजेस आयनायझेशन एनर्जी डिक्रीजेस, कमी होते आयनायझेशन एनर्जी. स्क्रीनिंग इफेक्ट कमी झाला तर आयनायझेशन एनर्जी वाढणार. का वाढणार मी सांगतो. स्क्रीनिंग इफेक्ट कमी झाला म्हणजे काय, मधले इलेक्ट्रॉन्स संख्या कमी आहे, त्यामुळे न्यूक्लियसच्या त्या शेवटच्या इलेक्ट्रॉनवरती म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण तिथे काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हाऊ दीज 3 फॅक्टर्स अफेक्ट्स ऑन दी आयोनायझेशन एनर्जी ऑफ दी एनी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम. तर ते आयोनायझेशन एनर्जी हे 3 फॅक्टर जे आहेत ते कसे इफेक्ट करतात. ठीक आहे, आता जनरली आता हे सगळं झालं, फॅक्टर्स वगैरे झाले, आयोनायझेशन एनर्जी कळाली, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या. आता मला हे बघायचं की आयोनायझेशन एनर्जी आयनिक बॉन्ड फॉर्मेशन वरती कसा इफेक्ट करते. हाऊ द आयोनायझेशन एनर्जी अफेक्ट्स ऑन दी फॉर्मेशन ऑफ द आयनिक बॉन्ड. तर त्याचं उत्तर इथं आहे आपल्याला. If ionization energy is very low, then cation will form easily. Ionization energy जर कमी असेल तर तुमचा कॅटायन जो आहे तो इझिली तयार होतो, लवकर तयार होतो. याचा अर्थ काय हो, म्हणजे आयनिक बॉन्ड तयार व्हायला आयनायझेशन एनर्जी कमी असायला पाहिजे का जास्त असायला पाहिजे? कमी असायला पाहिजे, कारण जेवढी आयनायझेशन एनर्जी कमी असेल तेवढं काय होणार आहे, कॅटायन इझिली तयार होणार. म्हणजेच काय हो, लो आयनायझेशन एनर्जी इट इज द एज ऑफ फॉर्मेशन ऑफ दी कॅटायन. इझिली कॅटायन विल गेट फॉर्म व्हेन द आयनायझेशन एनर्जी ऑफ दी एनी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम इज लो. जेवढी आयनायझेशन एनर्जी कमी तेवढा कॅटायन इझिली तयार होणार आहे. म्हणजे पहिला ड्रायव्हिंग फोर्स तुम्हाला कळाला, पहिला गव्हर्निंग फॅक्टर कळाला, काय, लो आयोनायझेशन एनर्जी और व्हेरी लो आयोनायझेशन एनर्जी it is the age of formation of the cation or it will easily form the cation. तर cation तुमचा इझिली तयार होईल. when the cation will form easily, ionic bond formation proceeds fastly. तर ionic bond formation सुद्धा काय होणार आहे, फास्टली प्रोसीड होणार आहे. आता मग असे कुठले मेटल आहेत की ज्याच्या आयनायझेशन एनर्जी लो असते, तर जनरली ते कुठले मेटल आहेत, अल्कली मेटल. म्हणजे काय हो, द मेटल्स विच आर प्रेझेंट ऍट द लेफ्ट साइड ऑफ द पिरियोडिक टेबल. आता मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आपण पुढचं डायरेक्ट मी पिरियोडिक टेबलच काढतो म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल. येस, पिरियोडिक टेबल दिसतोय सगळ्यांना? पिरियोडिक टेबल दिसतोय का? Yes, sir. पिरियोडिक टेबलचं क्लासिफिकेशन मी करत बसणार नाही, तुम्हाला माहिती आहे. जनरली हे जे एलिमेंट्स आहेत त्याला काय म्हणतात आपण, एस ब्लॉक एलिमेंट. म्यूट करा प्लीज, म्यूट करा. ठीक आहे, हे जे एलिमेंट्स आहेत मी राऊंड केलेले, दीज एलिमेंट्स आर कॉल्ड एज एस ब्लॉक एलिमेंट. त्याच्यामध्ये अल्कली आणि अल्कलाइन अर्थ एलिमेंट मेटल्स असे 2 प्रकार आहेत. ह्याच्यात हा पहिला जो कॉलम आहे, हा पहिला, तर हे काय आहेत की अल्कली एलिमेंट्स आहेत आणि याची आयनायझेशन एनर्जी कमी आहे म्हणून सांगितली. का कमी आहे हो, तर ह्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि याची ॲटॉमिक साईज पण मोठी असते, त्यामुळे पटकन तो इलेक्ट्रॉन निघून जातो. कारण का, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असतो, याला स्क्रीनिंग इफेक्ट पण असतो,
ॲटॉमिक साईज पण मोठी असते, त्याच्यामुळे याची आयनायझेशन एनर्जी अगदीच लो असते आणि त्यामुळे याचं कॅटायन फॉर्मेशन हे लगेच होतं. याच्या कंपॅरिझन मध्ये हे सेकंड ए जो आहे ना, सेकंड ए याची आयनायझेशन एनर्जी जास्त आहे. का तर ह्याच्यामधनं 2 इलेक्ट्रॉन काढावं लागतात तरच याला स्टेबल कॅटायन तयार होऊ शकतो. म्हणजे बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, स्ट्रॉन्शियम असेल, तर ह्याच्यातनं जर आपण एकच इलेक्ट्रॉन काढला तर देअर कॅटायन्स विल नॉट बी स्टेबल वन, कारण बिकॉज दे विल नॉट अचीव द स्टेबल नोबेल इलेक्ट्रॉनिक गॅस कॉन्फिगरेशन. बरोबर आहे का? नोबेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते अक्वायर करत नाही. पण जर 2 इलेक्ट्रॉन तुम्ही रिमूव्ह केले तर these elements will acquire the नोबेल मेटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर नोबेल एलिमेंट जे आहेत तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते अक्वायर करतील. म्हणजेच काय की हा जो पहिला कॉलम आहे त्याला आपण काय म्हणतो, अल्कली मेटल्स. इट हॅव व्हेरी लो आयोनायझेशन एनर्जी because there is only one electron in the outermost orbital of these atoms and the atomic size of this atom is also bigger one. So effective nuclear charge is very less. स्क्रीनिंग इफेक्ट सुद्धा काय की कमी आहे आणि त्याच्यामुळे याचं आयनायझेशन एनर्जी एकदम कमी आहे आणि त्यामुळे त्याचं कॅटायन फॉर्मेशन लवकर होतं. कंपॅरेटिव्हली सेकंड ए जो आहे ते मध्ये काय की त्याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावं लागतात आणि 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे म्हणजे तुम्हाला 2 वेळा काय करावं लागेल, एनर्जी सप्लाय करावं लागेल. म्हणजेच काही आयनायझेशन एनर्जी जास्त झाली ना, फर्स्ट एकदा परत सेकंड एकदा, म्हणजे जास्त झाली आयनायझेशन एनर्जी. आणि त्याच्यामुळे काय की बेसिकली हा जो अल्कलाइन अर्थ एलिमेंटचा जो ग्रुप आहे, हा जो पूर्ण कॉलम आहे, तर याची आयनायझेशन एनर्जी कंपॅरेटिव्हली जास्त आहे. आणि मग असंच जर ऍज यू गो फ्रॉम लेफ्ट टू द राईट, इकडून तुम्ही इकडे याल तसं काय होते, आयनायझेशन एनर्जी वाढत जाते. म्हणजे इकडून इकडे आयनायझेशन एनर्जी वाढते, कारण का ॲटॉमिक साईज इकडून इकडे काय होते, बेसिकली कमी होते आणि त्याच्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट वाढतोय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतोय आणि त्याच्यामुळे काय होते, आयनायझेशन एनर्जी ही वाढत जाते. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आता ऑलरेडी सांगितले की पहिले म्हणजे अल्कली मेटलचा जो कॉलम आहे तर त्याच्यामध्ये आयनायझेशन एनर्जी कमी आहे. अल्कलाइन अर्थ मेटल आहे त्याची आयनायझेशन एनर्जी जराशी जास्त आहे. कारण का तर अल्कलाइन अर्थ मेटल शुड हॅव टू लूज 2 electrons to acquire the stable nearest noble gas configuration. To acquire the stable nearest noble gas configuration साठी त्याला 2 इलेक्ट्रॉन लूज करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामुळे बेसिकली काय आहे बघा की अल्कली मेटल जे आहेत ना त्याचं आयनिक कंपाऊंड हे जास्त आहेत. म्हणजे म्हणून बघा आपल्याला सोडियम, आता एक्झाम्पल जर आपण बघा रिअल लाईफला जर आपण त्याला कनेक्ट करायला गेलो, इट इज सो इझी. बघा NaCl आयनिक कंपाऊंड आहे, व्हेरी फेमस आयनिक कंपाऊंड. वी नो LiCl अगेन व्हेरी फेमस आयनिक कंपाऊंड. KCl आयनिक कंपाऊंड आहे, रुबिडियम क्लोराइड आयनिक कंपाऊंड आहे, CZM क्लोराइड आयनिक कंपाऊंड आहे. सो ॲज लाईक देर आर सो मेनी different type of ionic compounds which are formed by the first group of the or first column of the element जे पहिले कॉलम आहेत त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर ते जनरली जे आहेत तर ते कशामुळे आहेत त्याचं रिझन मी आता सांगितलं की त्याच्या आयनायझेशन एनर्जी खूप कमी आहे. तर हे त्याच्या पाठीमागचं जे रिझन आहे तर ते फार महत्वाचं रिझन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रत्येक टर्म डिस्कस करायचे. मला वाटतं आपण दुसरी टर्म फक्त आज सुरुवात करूया आणि उद्या राहिलेलं डिस्कशन जे आहे पुढच्या गव्हर्निंग फॅक्टर्स ते उद्या करूया. ठीक आहे. तर पहिले आपण जे टर्म आहे ते ऑलरेडी डिस्कस केली. ठीक आहे. नाउ लेट अस गो टू द सेकंड वन. सेकंड काय आहे की इलेक्ट्रॉन अफिनिटी. सिम्बॉल त्याचा आहे कॅपिटल E. आणि त्याची जर आपण डेफिनेशन करायला गेलो सेकंड म्हणजे गव्हर्निंग फॅक्टर जो आहे तर त्याचे डेफिनेशन काय की इलेक्ट्रॉन अफिनिटीची. तर बेसिकली इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय की इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड. आयनायझेशन एनर्जी मध्ये काय होतं, एनर्जी द्यावी लागत होती. इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये काय एनर्जी बाहेर पडणार आहे. कधी पडणार आहे, when an electron is added to an isolated gaseous atom of an element. सेम आहे. इथे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा होता, इथे इलेक्ट्रॉन ऍड करायचं. तिथे एनर्जी द्यावी लागत होती, इथे एनर्जी बाहेर पडणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन आपण घुसवला ऍटम मध्ये तर त्या ऍटम मधून एनर्जी बाहेर पडणार आहे. ऍटम मधून जर इलेक्ट्रॉन काढला तर ती इलेक्ट्रॉन काढायला आपल्याला एनर्जी द्यावी लागणार आहे. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन अफिनिटी इट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. देर आर सो मेनी थिंग्स दॅट वी शुड हॅव टू डिस्कस अंडर द इलेक्ट्रॉन अफिनिटी. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो दिस पार्ट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. आता फक्त मी डेफिनेशन सांगितली काय. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज when an electron is added to an isolated gaseous atom of an element. आणि पुढे काय म्हणते की the higher the energy released during this process the easier will be the formation of anion.
easier will be the formation of anion. आता याच्यामध्ये पण फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी, सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे. आता फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे नक्की काय, सेकंड म्हणजे नक्की काय ते आपण बघूया. तर इथं बघा फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे ती निगेटिव्ह आहे. फर्स्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी इज निगेटिव्ह. निगेटिव्ह याचा अर्थ काय, एनर्जी रिलीज झाली, एनर्जी इज रिलीज फ्रॉम द सिस्टम. बट द सेकंड इलेक्ट्रॉन अफिनिटी इज पॉझिटिव्ह वन. Why the second electron affinity is positive? Because we have to supply the energy to remain second electron. दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताना आपल्याला एनर्जी द्यावी लागते, आणि मात्र पहिला इलेक्ट्रॉन आपण आतमध्ये म्हणजे सॉरी रिमूव्ह करताना, ऍड करताना म्हणायचंय मला, तर पहिला ज्यावेळेस इलेक्ट्रॉन आपण ऍड करतो त्यावेळेस ती एनर्जी बाहेर पडते, पण दुसरा इलेक्ट्रॉन ऍड करताना एनर्जी द्यावी लागते. हे असं कसं काय? सो दिस थिंग विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या वीक मध्ये आपण जे लेक्चर घेणार त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस करूया. तत्पूर्वी काय करा, मी ही पीपीटी जेवढी झाली तेवढी शेअर करतो, हे वाचून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टी कळणार नाहीत. म्हणजे मी काय जे सांगतोय ते तुम्हाला थोड्यापुरतं आतापुरतं कळेल, पण नंतर 1-2 दिवसानंतर तुम्हाला आपण काय शिकलो होतो या कुठल्याच गोष्टीचा अंदाज येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करा की ऑलरेडी आय हॅव शेअर्ड द नोट्स विथ यू. You can just print out these notes or you can write these notes. तर ते सगळ्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता and you can read these notes. लिहा, वाचा, कारण काय की तुमचे एक्झामिनेशन 1-2-3 महिन्यामध्ये होऊ शकतात कधी पण. त्यामुळे ऑनलाईन टीचिंग हे ग्राह्य धरलं जाणार, 100% धरलं जाणार, आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं स्वतःहून अभ्यासाला लागलेलं चांगलं आहे. ठीक आहे. इफ यू हॅव एनी डाऊट यू मे आस्क युअर क्वेश्चन, अदरवाइज आय विल एंड द मीटिंग. ओके.